आता काय आता कवा ना कवा सांगावंच लागणार आहे का? मग आता काय तू सांग मला करायचं काय? तुला सांगतो, तुला जेवढं शिकायचं तेवढी शिक. कमी पडला पैसा तर मी पाठवतो. आता मी शेतीत चांगले कष्ट करतो ना. हे बघ आता आपली टरबूजाची वाढी गेली. आता आता कांदा लावून राहिलो आपण. सगळे काम व्यवस्थित जोरदार चालू आहेत. आणि तो आईला समजून सांग, शेतीत पण सगळ्या गोष्टी असतात आणि शेतकरी नवरा बी चांगला असतो. आता तुझी आई पण शेती करते आणि आपण चांगले तर बागायदार शेतकरी आहेत. नोकरी पैसे काय घेऊन बसली म्हणा. आणि काय काळजी नको करू. नाही तुला जमलं सांगायला तर माझ्या घरी सांगू आपण, माझ्या घरच्याला सांगू का तुझ्या घरी सांगायला बोलायला? समजलं ना? फक्त आपलं कोणाला कळता कामा नाही एवढी आपण दक्षता घ्यायची. आपलं एवढंच काम आहे. आणि तू असं छोट्या छोट्या कारणावरून घाबरत जाऊ नको. आणि लगेच अर्जंटाची असं झालं तसं आणि रडत फिरत जाऊ नको. बरं, तुला 1000 वेळा सांगितलेलं आहे मी. अरे पण तिने मला एवढं इमोशनली सांगितलं की मला असं वाटलं पहिल्यांदा तुला जाऊन सांगावं, कारण मला भीतीच तेवढी वाटली होती. मग काय करणार मी, तूच सांग. काय भेऊ नको. समजलं ना? जा आता घरी बिंदास राय. बघू आपण पुढच्या पुढं काय होणार. लगेच आता टेन्शन घेऊ नको. आणि तो यायला सांग म्हणा, हे असलं काय मला आवडत नाही म्हणा, मी व्यवस्थित शिकते म्हणा. मी तिला सांगितलं तसं की तू टेन्शन घेऊ नको, माझी मी शिकते. संपला विषय. ये बरं तू आता जा बिंदास राय. हो. हा ये. हिच्या आईला काही काम नाही. त्या बाया सांगतात पोर घेतलं पुढे बाज होती, जाणारच होती पळून कावा ना कावा. चला हे कांद्याचं बघावं लागणार आधी. हा तुकाराम झालं ना मग ते? हो काकू. अरे काय झालं? काय करत होता? अरे काय घरातले काम कमी असते तो आपल्याला. गुड्डी कुठे गेलेली? गिरी कुठं तरी ती म्हणली आता सकाळी म्हणे मी जाऊन येते, काहीतरी काम आहे बाहेर. हा का? हा लक्ष तू- राहू दे दर्शिक. आता लक्ष काय ठेवायचं भाऊ, तिला जाणे परिस्थितीची. काय परिस्थितीची जाणे तिकडे मी पोरासोबत पाहिलं तिला. अरे काय बोलतो तू उगाच काय नको आळ घेऊ पुरीवर माझ्या. अहो मी पाहिलंय माझ्या डोळ्यांनी. म्हणाला परिस्थिती जाणे आमकय तमकय. तिकडे पोरासोबत होते त्या बागादाराच्या पोरासोबरोबर टरबूजवाडी त्यांच्या. नाही रे असं नाही करणार माझी पोरगी. आल्यावर विचारा पोरीला कुठं होती. तिथं काही पुस्तक काय आणायला मैत्रिणीकडे गेलेली भाऊ. कायचे पुस्तक आल्यावर पहा आता पुस्तक राहते का मोकळी येते ती.